घरात लहान मुलं असली की देवघराची अशी काहीशी अवस्था होते आणि देवघरात काही पण झालं की ते व्यवस्थित करण्याचं काम माझ्याकडे असते. तर स्वामींच्या मूर्तीला असा कुंकवाचा लाल रंग लागला आहे. मी किती पाण्याने स्वच्छ केलं पण तो काय निघतच नाही. आता काय केल्यानं तो निघेल मला नक्की सांगा. एवढं सगळं स्वच्छ करायला मला कंप्लीट 1 तास लागला आणि एवढं सगळं कांड करून पण प्रियांशी देवघरापासून काय हलतच नव्हती. मुलं ही देवाघरची फुलं असतात. तर हेच आमचं खोडकर मूल देवाला फुले वाहू लागलं आणि पूजा झाल्यावर देवबाप्पाला नमस्कार केला. सगळं साफ करून माझ्या हातांचा असा काहीसा रंग झाला होता. दुसऱ्यांचं काम वाढवून हीच खेळायला निघून गेली. हिचं खेळणं सुरू झालं. आम्ही लहानपणी पोत्यात पाय घालून उड्या मारायचो असा खेळ खेळायचो. पण आमचं हे लहान मूल डोक्यात पोतं घालून उड्या मारायचा खेळ खेळत होतं. खेळ खेळून झाल्यावर हिचा नवीनच खेळ सुरू झाला होता. नवीन खेळ काय तर जेवण बनवायचा. जेवणात काय बनवते चला बघूया. पेंड. आता ही पेंडीची भाजी करून आपल्याला खाऊ घालणार आहे. काय करायचं ह्या लहान मुलांचं काय सुचतच नाही बघा. आणि खेळून एकटी दमली की हिला मी आठवते. हिच्यासोबत दुसरं कोण खेळायला घरी नसतंच ना, म्हणूनच. आणि आम्ही दोघी सोबत असलो की आमची धमाल मस्ती सुरू होते. माझ्यासोबत पण दुसरं कोणी लहान नसल्यामुळं आमच्या दोघींचे असे काहीसे खेळ सुरू होतात. आम्ही दोघी सोबत असलं ना, सगळ्यांना प्रश्न पडतो की नक्की ही कोणाची मुलगी आहे आणि दीदी मी सोबत असलो की बघणारे आम्हाला आवर्जून विचारतात, नक्की कोणाची मुलगी आहे ही? खेळून झाल्यावर हिला तहान लागली आणि पाणी कोणतं प्यायचं आहे देवा पुढचंच.